दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। आजच्या ठळक घडामोडी। महामार्ग चौपदरीकरणासाठी संपादित जागेचा मोबदला नाही, शेतकरी काम रोखण्याच्या तयारी। निवडणूक प्रशिक्षणाला अनुपस्थित कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता। कशेडी घाटातील अवघड वळण काढण्यास सुरुवात। वृद्धेचा बळी गेल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला आली जाग। खेड नगरपालिकेची 1 कोटीची वसुली आणि आचारसंहितेचा भंग केल्यास कारवाईचा इशारा। सविस्तर वृत्त। मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी संपादित करण्यात आलेल्या काही जागांचे पैसे अद्याप शेतकऱ्यांना न मिळाल्याने शेतकऱ्यांनी चौपदरीकरणाचं काम रोखण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे मुंबई गोवा महामार्गाचं काम रखडण्याची शक्यता निर्माण झाली। उपलब्ध माहितीनुसार खेड तालुक्यातील 55 शेतकऱ्यांना 130 कोटी रुपयांचं वाटप करायचं बाकी आहे। मुंबई गोवा महामार्गाचं काम खेड तालुक्याच्या हद्दीत कल्याण टोलवेज ही ठेकेदार कंपनी करते। इतर तालुक्यांच्या तुलनेत खेडचं काम प्रगतीपथावर आहे। मे 2019 अखेर कशेडी ते परशुराम घाट या दरम्यानच्या 44 किलोमीटरचं काम एका बाजूने पूर्ण करण्याचा निर्धार ठेकेदार कंपनीने केलाय। मात्र जागेचा मोबदला न मिळालेल्या शेतकऱ्यांनी ठेकेदाराला काम करण्यास मज्जाव केला असल्याने ठेकेदारानं वादिवाद असलेल्या जागेवर काम न करण्याचा निर्णय घेतलाय। खेड तालुक्याच्या हद्दीत येणाऱ्या भुस्ते घाटात आत्माराम पाटील यांची सामायिक जागा आहे। या जागेपैकी 4 गुंठे जागा महामार्ग चौपदरीकरणासाठी संपादित करण्यात आली। मात्र पाटील यांना अद्याप जागेचा एकही पैसा मिळाला नाही। इतकंच नव्हे तर त्यांना जागा संपादित करण्यात आल्याबद्दलची नोटीसही मिळाली नाही। पाटील आणि त्यांचे नातेवाईक संबंधित कार्यालयाचे उमरे झिजवतायत, मात्र दुर्दैवाने त्यांना अद्याप पैसे मिळाले नाहीत। संपादित करण्यात आलेल्या जागेचे पैसे न मिळाल्याने या जागेत काम करू नये असा सूचना फलक पाटील यांनी आपल्या जागेत लावला। त्यामुळे या ठिकाणी काम बंद ठेवण्यात आलं। मात्र आता पुन्हा त्या ठिकाणी काम सुरू करण्यात आल्याने पाटील यांनी परत हरकत घेतली आहे। लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्याच प्रशिक्षणाला समर्पक कारणाशिवाय दांडी मारणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांच्यावर लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 अन्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जिल्ह्यातील 5 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना आज दिले। त्यामुळे या प्रशिक्षणाला दांडी मारणाऱ्या 323 कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे। जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या आदेशानुसार 30 आणि 31 मार्च रोजी रत्नागिरीतील पहिलेच प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं। यात रत्नागिरी, राजापूर, दापोली, गुहागर आणि चिपळूण या विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्राध्यक्ष, सहाय्यक मतदान केंद्राध्यक्ष आणि इतर मतदान अधिकारी अशा एकूण 8659 प्रशिक्षणार्थींचा समावेश होता। महामार्गावरील कशेडी घाटात ज्वालाग्रही रसायन वाहू टँकर ज्या वळणावर अपघातग्रस्त झाला ते अवघड वळण काढण्याचं काम सार्वजनिक बांधकाम विभागानं हाती घेतलंय। येथील ग्रामस्थांच्या मागणीनुसार या आधीच वारंवार अपघात होणारं हे वळण काढलं असतं तर या ठिकाणी ज्वालाग्रही रसायन वाहून नेणाऱ्या टँकरला अपघात होऊन दरेकरवाडीतील वृद्ध महिलेला आपला जीव गमवावा लागला नसता। कशेडी घाटात असलेल्या अनेक वळणांमध्ये कशेडी आंबा स्टॉप येथील वळण अधिकच धोकादायक मानलं जातं। या वळणावर एखादा अपघात झाला तर त्या अपघाताचा सर्वाधिक धोका रस्त्याच्या खालच्या बाजूला असलेल्या दरेकरवाडीतील घरांना असल्याने या वळणावर अपघात होऊ नये यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी दरेकरवाडीतील ग्रामस्थ अनेक वर्षापासून करतात। मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांच्या मागणीचा गांभीर्याने विचार करायला वेळच मिळाला नाही। ज्या वळणावर वारंवार जीवघेणे अपघात होतात त्या ठिकाणी गतिरोधक बसवावा किंवा ते अवघड वळण काढून टाकण्यात यावं अशी मागणी दरेकरवाडीतील ग्रामस्थ करत होते। या मागणीचा विचार केला गेला असता तर कदाचित परवा ज्वालाग्रही रसायनवाहू टँकरला अपघात झाला नसता, त्यामुळे एका महिलेचा मृत्यूही झाला नसता। एप्रिल
2018 ते 31 मार्च 2019 या आर्थिक वर्षात खेड नगरपालिकेनं 1,40,40,00,000पैकी 1 कोटीची वसुली केली आहे। आतापर्यंत 78% वसुली झाली असून उर्वरित वसुली लवकरच पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त केला जातोय। खेड नगरपालिकेच्या वतीनं नागरिकांकडून वेगवेगळ्या प्रकारचे कर आकारले जातात। यामध्ये प्रामुख्यानं घरपट्टी, दुकानपट्टी, पाणीपट्टी या करांचा समावेश असतो। नागरिकांनी आवश्यक ते कर नगरपालिकेकडे वेळेत भरणा करावेत याबाबत नगरपालिका प्रशासनाकडून नागरिकांना वारंवार सूचित केलं जातं। यासाठी सोशल मीडिया, प्रसार माध्यमे यांची मदत घेतली जाते। मार्च अखेर शहरातून रिक्षा फिरवून ध्वनिक्षेपकाद्वारे नागरिकांना कर भरण्यासाठी आवाहन केलं जातं। कर वसुलीच्या मोहिमेमध्ये स्वच्छता निरीक्षक महेंद्र शिरगावकर, कर निरीक्षक मनोज शिरगावकर, वरिष्ठ वसुली लिपिक परशुराम पाथरे, समिती निरीक्षक संजय आपटे, लिपिक गंगाधर गायकवाड, रुपेश डंबे, संतोष जाधव सहभागी झाले होते। निवडणूक काळात आचारसंहितेचा कोणत्याही प्रकारे भंग होऊ नये याची प्रत्येकानं खबरदारी घेण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलंय। निवडणूक प्रक्रिया निकोप आणि कायदा व सुव्यवस्थेला गालबोट न लागता पार पडावी यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे। प्रशासनाच्या या प्रयत्नांना राजकीय पक्षांसह सर्वसामान्य मतदारांचंही सहकार्य असणं आवश्यक आहे। निवडणूक निकोपरित्या पार पडण्यासाठी सगळ्यांनीच प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलंय। एखाद्या राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याकडून किंवा कार्यकर्त्याकडून आचारसंहितेचा भंग झाल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा सुद्धा देण्यात आलाय। राजापूर तालुक्यातील ओणी बाजारपेठेतील एका परप्रांतीय व्यावसायिकाच्या बेकरीमधील गुलाबजाममध्ये आळ्या सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी हा प्रकार उघडकीला आणला। याबाबत अन्न आणि औषध प्रशासनाकडे तक्रार केल्यानंतर अधिकाऱ्यांनी दुकानाचा पंचनामा केला। या प्रकरणी योग्य कारवाई करण्याचं आश्वासन देण्यात आलंय। ओणी बाजारपेठेतील एका बेकरीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्वप्नील चौगुले आणि अन्य कार्यकर्ते कोल्ड्रिंक पिण्यासाठी गेले होते। यावेळी बेकरीतील मोठ्या स्टीलच्या प्लेटमधील गुलाबजामवर त्यांचं लक्ष गेलं। त्या गुलाबजामवर त्यांना आळ्या आढळून आल्या। ही बाब मनसैनिकांनी मनसे उपतालुकाध्यक्ष संजय जळधार यांना सांगितली। त्यांनी राजापूर शहराध्यक्ष अजित जैतापकर यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली। शहराध्यक्ष जैतापकर आणि शाखाध्यक्ष अमोल सोगम यांनी तात्काळ या बेकरीकडे धाव घेत अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती दिली। खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनात घसघशीत वाढ होण्याचा मार्ग सुकर झालाय। EPFO संबंधी सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेली याचिका फेटाळून लावल्याने खासगी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये अनेक पटीनं वाढ होण्याची शक्यता आहे। निवृत्त झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या पूर्ण पगारानुसार पेन्शन दिली जावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने EPFOला दिले आहेत। त्यामुळे खासगी कर्मचाऱ्यांच्या दृष्टीनं ही मोठी खुशखबर आहे। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। महामार्ग चौपदरीकरणासाठी संपादित जागेचा मोबदला नाही, शेतकरी काम रोखण्याच्या तयारीत। निवडणूक प्रशिक्षणाला अनुपस्थित कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता। कशेडी घाटातील अवघड वळण काढण्यास सुरुवात, वृद्धेचा बळी गेल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला आली जाग। खेड नगरपालिकेची 1 कोटीची वसुली आणि आचारसंहितेचा भंग केल्यास कारवाईचा इशारा। याचबरोबर दीप न्यूज संपल्या। धन्यवाद।